नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी मतदारसंघात निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून भारतीय जनता पार्टीकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर होताच राजकीय वातावरण तापलंय. एबी फॉर्म हाती लागताच कर्डिले यांनी पारंपरिक पद्धतीने प्रचारास सुरुवात करत राहुरी शहरातील विविध धार्मिक स्थळांना भेट देऊन देवी देवतांचा आशीर्वाद घेतले. राहुरीत आगमन होताच भाजप कार्यकर्त्यांनी कर्डिले यांचं जल्लोषात स्वागत केलं. फटाक्यांची आतिषबाजी, पेढ्यांचं वाटप आणि घोषणाबाजी यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. कार्यकर्त्यांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भाजपाचा आत्मविश्वास उंचावलेला दिसून आला. यावेळी कर्डिले यांनी शनी मंदिर, मारुती मंदिर येथे दर्शन घेतलं. त्यानंतर बुवासंत बाबा आणि तुळजाभवानी खंडेराया देवस्थान येथे जाऊन त्यांनी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला. राजवाडा परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी अमोल भनगडे, धनंजय आढाव, शिवाजी डवरे, अरुण साळवे, नितीन कदम, अजित डावखर, उमेश शेळके, कुलदीप पवार, सुभाष गायकवाड, संतोष जगधने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे निवडणुकीचा रणसंग्राम सुरू केल्याचं चित्र दिसतंय. मला सकाळी उमेदवारी जाहीर झाली आणि मी ते पत्र पाहिलं. ते पत्र पाहिल्यावर मला आपल्या सर्वांचे नेते, माझे वडील आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांची आठवण झाली. त्या नावामध्ये मला त्यांचं रूप दिसलं. आज ते आपल्या सर्वांसोबत नाहीये. माझ्या राजकीय प्रवासाला मी सुरुवात करतोय. आज मी ज्या फोनची, ज्या शुभेच्छाची वाट पाहतोय तो फोन मला कधी येऊ शकत नाही. पण आज जे काही घडतंय हे सगळं त्यांच्या आशीर्वादामुळे घडतंय. आज खरं म्हणजे मला जबाबदारी फार मोठी भेटली, पण फार दुःख आहे की या प्रसंगामध्ये माझे वडील माझ्या सोबत नाहीये. उद्या अनेक गोष्टी मिळतील, पण मात्र प्रत्येक गोष्टीत मला माझं मन दुःखीच राहील, कारण की माझे वडील माझ्या सोबत या प्रवासामध्ये नाहीत. आज ते असते तर त्यांना एक वेगळा आनंद झाला असता आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहून मला वेगळा अभिमान वाटला असता. पण त्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून खरं म्हणजे मला ही संधी मिळालेली आहे. त्यांनी गेल्या 30-35 वर्षापासून रात्रंदिवस एक केला. स्वतःच्या तब्येतीची काळजी नाही घेतली. रक्ताचं पाणी करून एक एक माणूस जोडून हा मोठा परिवार तयार झालाय. आणि हाच परिवार माझ्यासोबत गेल्या 5 महिन्यापासून साहेब नाहीत, पण साहेबांच्या रूपाने हा परिवार माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे. म्हणून हे प्रत्येक पाऊल मी उचलू शकतो. भारतीय जनता पार्टीने मोठी संधी मला दिलेली आहे. मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजय दादा विखे पाटील साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रमुख रवींद्रजी चव्हाण साहेब, मंत्री आदरणीय, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, बावनकुळे साहेब, आपल्या नेत्या पंकजाताई मुंडे, प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, तसेच मोनिकाताई राजे, विक्रमजी पाचपुते व जिल्हा अध्यक्ष दिलीपराव बालसिंग व सर्वच भारतीय जनता पार्टीचे तळागाळातल्यापासून तो वरपर्यंत सर्वांनीच मला मोठा आशीर्वाद रूपी संधी दिलेली. मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मतदार आणि कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार आहात? मतदार आणि कार्यकर्ते माझ्यासाठी कोणीच नाही. माझ्यासाठी हा माझा परिवार आहे. हा परिवार म्हणजे साहेबांनी शून्यातून निर्माण करून आज माझ्यासोबत हा परिवार साहेब जाताना माझा एक ऋणानुबंध या परिवाराशी नाळ जोडून साहेब गेलेले. म्हणून मी मतदार म्हणून किंवा मी उमेदवार म्हणून या सगळ्या गोष्टीकडे बघत नाही. मी ही निवडणूक समजित नाही. तर हे सगळं जे काय आहे हे साहेबांच्या नावासाठी सर्वजण आम्ही करतोय, कारण की त्यांनी हे नाव तयार करण्यामध्ये भरपूर संघर्ष, त्रास सहन केला आणि एक मोठी आज खरं म्हणजे जबाबदारी सगळ्याच आमच्या सर्व परिवारावर आली आहे. म्हणून आम्ही हे पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतोय. निश्चित मला विश्वास आहे की हा परिवार माझ्यासोबत साहेब गेल्यापासून आहे आणि भविष्यातही कायमस्वरूपी माझ्यासोबत राहणार आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.